नमस्कार। आज आपल्या किचनमध्ये बनवलेलं आहे कारल्याची रस्सा भाजी। खूप छान बनते, नक्की बनवून पहा। आणि कारलं बनवताना खूप तक्रारी असतात, कडू होतोय आणि व्यवस्थित शिजले जात नाही, पाण्यात कापून खूप वेळ ठेवावं लागतं, मिठात ठेवावं लागतं, असं काही नाही आहे। एकदम सोप्या पद्धतीने मी बनवलेलं आहे। नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि पहिल्यांदा करणाऱ्यांना सुद्धा एकदम व्यवस्थित जमेल अशी पद्धत आहे। तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। वा, काय भारी चव झाली। नमस्कार, अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। हे कारली घेतलेली आहेत अर्धा किलो। हिरवी कारली स्वच्छ धुवून घेतलीत आणि छान ताजी कारली आहे। तर कट करून आपल्याला त्याचं अख्खं बनवायचे, ते अशा उभ्या फोडी करून घ्यायचं, फक्त मधून काप द्यायचं आणि पाण्यात टाकायचं फक्त आणि लगेच काढायचं। आपल्याला जास्त वेळ पाण्यात पण नाही ठेवायचे। आणि मीठ घ्यायचे 2 चमचे आणि छोटा चमचा हळद आणि ह्याच्यात भरायचं आपल्याला, बस। आता सर्व कापून झाले फोडी। आता 2 चमचे मीठ घेतले आणि छोटा चमचा हळद घ्यायची आणि हे मिक्स करून भरायचे आपल्याला फोडींमध्ये। तुम्ही कशा पद्धतीने बनवता कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा। अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन म्हणजे बेल बटन असतं त्यावरती प्रेस करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल। माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा। पॅनमध्ये आता तेल टाकले 3-4 चमचे आणि लगेच आपल्याला कारले शिजायला टाकायचे। बिलकुल वेळ न घालवता लगेच टाकायचे, जास्त वेळ नाही ठेवायचे। हे 10 ते 12 मिनिटांमध्ये व्यवस्थित शिजते लो फ्लेमवरती। काही पाणी, आणि ही गोष्ट लक्षात ठेवायची की आपलं पाणी नाही टाकायचं आहे दुसरं कारल्याला कधी, नाहीतर कारलं कडू होते कारल्याची भाजी। हे लिंबू पिळून घेतलं आहे। तर कारलं पण तोपर्यंत गरम झाले, सर्व बाजूंनी गरम झाले की आपल्याला मिक्स करायचे आणि झाकण ठेवायचे आणि 10 ते 12 मिनिटात ते व्यवस्थित शिजले जाते आणि ह्याच पाणी सुटतं त्याला भरपूर, तेवढ्यामध्ये शिजून जातं ते। तर झाकण ठेवून आपण मसाल्याची तयारी करायची कारलं होईपर्यंत। हे घेतलेले आहे 2 कांदे, खोबऱ्याचा किस आहे, 1 छोटी वाटी डाळवं आहे, आलं लसूण, कोथिंबीर। डाळवं भाजून घ्यायचं छान, डाळव्यामुळे भाजीला एकदम छान टेस्ट लागते त्याची। थोडेसे शेंगदाणे घालू शकता, थोडे तीळ पण वापरू शकता। एकदम गावाकडच्या पद्धतीने बनवलेलं आहे, खूप छान लागतं, नक्की बनवून पहा। तुम्हाला डाळवं तुमच्या क्वांटिटीनुसार घालू शकता, कमी जास्त। तुम्हाला कमी जर भाजी करायची असेल तर ह्यातलं थोडंसंच घालायचं, सगळं नाही घालायचं। हे मी 6 जणांसाठी भाजी बनवलेली आहे। खोबऱ्याचा किस भाजून घ्यायचा, त्याला तेल नाही वापरायचं, तसंच भाजून घ्यायचे बिना तेलाचे। भाजून झालाय छान गोल्डन कलरवरती। तर लसूण आणि आलं थोडंसं भाजून घ्यायचं, नाही भाजलं तरी चालते।
पण थोडंसं घेतलंय भाजून. काढून घेतलंय. आता आलं लसूण, कांदा टाकायचा आता. आणि कांद्याला भरपूर तेल टाकायचं म्हणजे पटकन भाजतो. कांदा झालेला आहे भाजून, जास्त काळा नाही आणि एकदम गुलाबी पण नाही, थोडासा असा कडक आपण तळतो तसा तळून घ्यायचा छान. आता हे सगळे जिन्नस भाजून झाले आहेत. आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे. आलं लसूण आणि कोथिंबीर फोडणीसाठी खूप छान फोडणी लागते अशी बनवली तर. भाजीला फोडणी जर चांगली असेल तर भाजी छान होते. हे तयार झाले. आता काढून घ्यायचे. आता ह्याच्यामध्येच ह्याच भांड्यात आपल्याला डाळ बारीक करून घ्यायचे. डाळ छान रवाळपेक्षा बारीक करून घ्यायचं. ते मोठं जर राहिलं तर भाजीत खाताना लागतं. एकदम बारीक करून घ्यायचे फाईन. कांदा बारीक करून घ्यायचा. कांदा पण काढून घेतलाय. त्यामध्येच आपल्याला खोबऱ्याचा किस थोडासा फिरून घ्यायचा आहे. जरा मोठा आहे त्यामुळे एकदा फिरून घ्यायचा म्हणजे व्यवस्थित होतो. तयार झाला आता. तोपर्यंत आपलं कारलं शिजलेलं आहे. पाहू शकता किती कमी झालंय. व्यवस्थित शिजलेलं आहे. पाहू शकता त्याच पाण्यामध्ये किती छान शिजलंय ते. मस्त व्यवस्थित शिजलेलं आहे. काढून घ्यायचे आता. हे असं पण खूप छान लागतं. हे कारलं आणि हे सर्व मसाले, थोडंसं शेंगदाण्याचं कूट आहे, डाळवं आपण बनवून घेतलेलं, कोथिंबीर आहे, कढीपत्ता, आलं लसूण पेस्ट आणि कोथिंबीरीची पेस्ट आपल्याला फोडणीत घालण्यासाठी. जिरं घातले. टोमॅटो 2 मीडियम टोमॅटो बारीक कापून घेतले ते घातले. व्यवस्थित परतून घ्यायचे. टोमॅटो व्यवस्थित परतल्यानंतर कोथिंबीर नाही, खोबरं लसूण आलं लसूण कोथिंबीर घातली. त्याला व्यवस्थित परतून घ्यायचे.
कढीपत्ता घालायचा, मी खोबऱ्याचा कीस घातलाय, ते डाळ आपण बारीक करून घेतलेलं ते त्याला पण छान परतून घ्यायचे फोडणी बरोबर। तर हे मसाला आहे घरचा काळा मसाला, 1 चमचा, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा धनेपूड आणि मीठ अर्धा चमचा। मीठ कमीच घालायचं आहे, आपण उकडताना मीठ वापरलेलं असतं त्यामुळे। हळद घालायची आणि सर्व मसाले एकत्र मिक्स होण्यासाठी थोडंसं पाणी घातलंय। मस्त खूप छान फोडणी बसली, मस्त वास येतोय। आणि हा कांदा आपण बारीक करून घेतलेला, कांद्यामुळे एकदम भारी टेस्ट येते भाजीला। कोथिंबीर बारीक कापलेली, आणि आता हे आपलं कारलं घालायचं उकडलेलं। मस्त खूपच छान बनले। आता आपल्याला जेवढं हवं तेवढं पाणी घालायचं। छान परतलेलं आहे, फोडणी झाली, आता पाणी घालायचं। मस्त मस्त झालेली आहे आता भाजी। अजून पाणी घालायचं, एक उकळी घ्यायची, लगेच तयार होते आता। मस्त वाह, काय जबरदस्त झाली। आता भाजी तयार आहे आपली कारल्याची भाजी सर्व करण्यासाठी। खूपच छान कलर आला आहे ना, एकदम मस्त वास येतोय। काढून घ्यायची आता सर्व करण्यासाठी। खूपच छान बनली, मस्त झाली। वाह, तर ताट भरले ही सुकी भाजी, मिरचीचं लोणचं, आणि आता ही सर्व करायची भाजी। पहिले पण टाकलेले आहेत 2 व्हिडिओ मी कारल्याच्या भाजीचे वेगळे वेगळे, एक भरलेले कारल्याची आणि एक एकदम सुक्क बनवलेले त्याचे छोटे काप करून। नक्की पेजवरती जाऊन पहा। मस्त झाली का नाही छान, किती मस्त बनली पाहू शकता। कशा बरोबर पण तुम्ही खाऊ शकता, चपाती बरोबर, भाकरी बरोबर। मस्त झाली। टेस्ट करून सांगते।
वा खूपच छान. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये.